विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी पेपर, विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे विभाग क्रमांक 1, जो की असतो आपला गद्य विभाग. त्यामध्ये पठित उतारा आपल्याला सर्वात पहिले देण्यात येणार आहे. तर पठित उतारा काय असतो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या पाठ्यपुस्तकामधीलच एक उतारा आपल्याला इथे देण्यात येतो. यामध्ये सर्वात पहिले प्रश्न क्रमांक पहिला अ, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये कृती क्रमांक 1, आकलन, आकृतिबंध पूर्ण करा. त्यामध्ये सर्वात पहिलं, आई मुलाला घडवताना हळुवारपणे रंग रेखते आणि कठोरपणे घाव घालते. तर याचं उत्तर आहे, आई मुलाला घडवताना हळुवारपणे रंग रेखते. तर कुंचल्याच्या प्रमाणे काय करते, हळुवारपणे रंग रेखते आणि कठोरपणे घाव घालते. तर छन्नीचे कठोरपणे घाव घालते. अशा प्रकारे आपण यामध्ये काय करायचे, तर उत्तर हे व्यवस्थितपणे यामध्ये लिहायचं आहे. यानंतर आपल्याला येथे जो उत्तरा देण्यात आलेला आहे, तर तो उत्तरा आपण अगदी योग्यपूर्व व काळजीशीर वाचायचा आहे, जेणेकरून आपल्याला पेपरामध्ये याचा त्रास होणार नाही. यानंतर यामध्ये देण्यात आलेले पुढील प्रश्न यामध्ये पाहूयात. चौकट पूर्ण करा. आई आपल्यासाठी असते. तर आई आपल्यासाठी काय असते ते आपल्याला सांगायचं आहे. एकूण एका गुणासाठी तर उबदार, तर आई आपल्यासाठी उबदार शाल असते आणि आई आपल्यासाठी कणखर ढाल असते. अशा प्रकारचं उत्तर हे आपण इथे लिहायचं आहे. यानंतर यामध्ये 2 आहे आकलनकृती. खालील चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यामध्ये एक पाहायचं आहे, मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत असते. तर उत्तर, आई ही मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत असते. यानंतर यामध्ये 2 लिहायचं आहे, बालपणीच्या अंगाईला लागलेली असते. तर उत्तर, सुंदर चाल. आणि यानंतर 3, आईने जन्म दिल्यानंतर आपली ओळख होते. तर उत्तर, जगाशी. आईने जन्म दिल्याच्या नंतरच आपली ओळख ही काय होते, तर जगाशी होत असते. यानंतर यामध्ये 4 आहे, मुलाची जगण्याची वाट थोडी कमी कर्तव्यावी म्हणून हे वल्ल हातात धरावे लागते. तर उत्तर, बाप नावाचं वल्ल हे काय करते, तर हातात हे आपल्याला धरावे लागते. यानंतर कृती क्रमांक 3, स्वमत. तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसं निभावता याविषयी आपल्याला सविस्तर माहिती ही यामध्ये आपण लिहायची आहे. एकूण 3 गुणांसाठी आपल्याला काय, तर स्वमत हा प्रश्न दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वमत म्हणजे इथे स्वतःचे मत आपल्याला इथे काय करायचे असते, तर हे मांडायचे असते. या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. यानंतर आपला पुढील विभाग असणार आहे, जो की आहे आपला विभाग क्रमांक 2, पद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ, कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. त्यामध्ये 1, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य तक्ता लिहून पूर्ण करायचा आहे. एकूण 2 गुणांसाठी यामध्ये वृक्ष तसेच संत. तर उत्तर, मान अपमान जाणत नाही. तर वृक्ष काय, मान आणि अपमान जाणत नाही. आणि संत, तर संत निंदा स्तुती हे काय वाटतात, तर समाने संतांना वाटत असतात. यानंतर पुढील आहे, आकृती पूर्ण करा. संत या गोष्टी समान मानतात. तर उत्तर, संत निंदा तसेच स्तुती या गोष्टी काय मानतात, तर समान मानतात. वृक्ष हे जाणत नाही. तर वृक्ष मान आणि अपमान या गोष्टी वृक्ष जाणत नाहीत. यानंतर पुढील आहे कृती क्रमांक 3, जी की आहे पुढील कवितेवर दिलेल्या प्रश्नाच्या आधारे आपल्याला याची उत्तरे ही लिहायची आहे. त्यामध्ये एक आहे, कविताबाईची संतवाणी आणि दुसरे आहे वृक्ष जैसा नेणे. तर संतवाणी या कवितेविषयी आपण लिहूयात. एकूण 3 गुणांसाठी आपला हा प्रश्न इथे विचारण्यात येऊ शकतो. त्यामध्ये पहिला आहे, प्रस्तुत कवितेचे कवयित्री. तर उत्तर आहे संत नामदेव. यानंतर 2 आहे, कवितेचा विषय. तर संतांना झाडाची उपमा देऊन त्यांची थोरवी येथे वर्णलेली आहे. यानंतर 3, कवितेच्या आवडलेल्या 4 ओळी. तर उत्तर, जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे सज्जन वर्तती. यानंतर पुढील आहे स्थूल वाचन. तर स्थूल वाचन यामध्ये प्रश्न क्रमांक 3, कोणतीही एक कृती आपल्याला इथे सोडवायचं आहे. तर खालील फरक यामध्ये लिहायचा आहे. तर व्यंगचित्रे त्याचप्रमाणे हास्यचित्र यामधलं आपल्याला काय करायचं, तर फरक लिहायचा आहे. एकूण 2 गुणांसाठी. तर व्यंगचित्र हास्याबरोबर काही गमतीदार विषय यामध्ये काय असतो, तर मांडलेला असतो. आणि हास्यचित्र यामध्ये केवळ हसवणे हा काय असतो, तर मुख्य उद्देश यामध्ये असतो. यानंतर पुढील आहे, लहान मुलांना हास्यचित्र काढणे आवडते. याविषयी तुमचे मत हे स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर पुढील विभाग आहे विभाग क्रमांक 4, जो की असणार आहे व्याकरण विभाग.
यामध्ये सर्वात पहिला आहे शब्दसंपत्ती. प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवायची आहे. एक समानार्थी शब्द, उत्तर धरला तर पकडला आणि दुसरा आहे सुख म्हणजेच आनंद किंवा समाधान. अशा प्रकारे याचं उत्तर आपण लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रथम घटक चाचणी पेपर. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पेपरामध्ये याचा नक्कीच फायदा होईल. यामध्ये सर्वात पहिले आपला प्रश्न क्रमांक 1 अ. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. एकूण 2 गुणांसाठी. त्यामधील पहिलं, न्यूटनच्या डॅश नियमास जडत्वाचा नियम म्हणतात. येथे आपल्याला एकूण 4 पर्यायही दिलेले आहेत. पहिला, दुसरा, तिसरा व यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच अ, पहिला नियम. तर न्यूटनच्या पहिल्या नियमास जडत्वाचा नियम असे म्हणतात. ओके. 2 आहे, डॅश हे संयुक्त मूलक आहेत. तर इथे आपल्याला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी सर्वात पहिलं NH4+ हे काय आहे तर संयुक्त मूलक आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील ब आहे, जोड्या लावा. इथे अ गट व ब गट आपल्याला दिलेला आहे एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे विस्थापन आणि दुसरा आहे वेग. तर विस्थापन याचं उत्तर आहे मीटर आणि वेग याचं उत्तर आहे मीटर सेकंद. अशा प्रकारे आपल्याला योग्य जोड्या यामध्ये लावायच्या आहेत. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील क आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते आपल्याला यामध्ये लिहायचे आहेत एकूण 1 गुणासाठी. त्यामध्ये पहिलं, सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती बार्झिलियन यांनी शोधली. तर याचं उत्तर आहे बरोबर. यानंतर यामध्ये पुढील प्रश्न क्रमांक 2 त्यामधील अ, खालीलपैकी कोणत्याही 3 प्रश्नांच्या उत्तरे आपल्याला यामध्ये लिहायची आहेत एकूण 6 गुणांसाठी. त्यामध्ये सर्वात पहिलं, शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. त्यामध्ये पहिलं, निऑन रासायनिकदृष्ट्या उदासीन आहे. तर उत्तर, निऑनच्या बाह्यतम कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे कोणतीही रासायनिक अभिक्रियेत तो भाग घेत नाही. अष्टक स्थिती पूर्ण असल्यामुळे निऑन रासायनिकदृष्ट्या उदासीन आहे. यानंतर 2 आहे, फरक स्पष्ट करा. एक समान गती, नेक समान गती. त्यामध्ये सर्वात पहिलं, वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात आणि नेक समान गती म्हणजेच वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला नेक समान गती असे म्हणतात. यानंतर 2 आहे, वस्तूची चाल बदलत नाही आणि यामध्ये वस्तूची चाल ही बदलते. अशा प्रकारे एक समान गती आणि नेक समान गती यामधील फरक आपल्याला इथे सांगता येतो. यानंतर 3 आहे, जडत्व म्हणजे काय. जडत्वाचे 3 प्रकार आपल्याला यामध्ये लिहायचे आहेत. तर यामध्ये याचं उत्तर पाहायचं आपण. तर वस्तूचे जडत्व त्याच्या वस्तुमानाशी निगडीत असते. यामुळे वस्तूवर कोणताही बाह्य असंतुलित भर कार्यरत नसताना तिचा सरळ किंवा गतिमान असणे सतत राहते. पहिलं, विराम अवस्थेतील जडत्व. 2 गतीतील जडत्व आणि 3 दिशेतील जडत्व. अशा प्रकारे जडत्वाचे 3 प्रकारे आपल्याला सांगता येतील. यानंतर पुढे आहे, मूलद्रव्य व त्यांचे अणुवस्तू आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. तर यामध्ये पाहायचं आहे, सर्वात पहिले आहे हायड्रोजन. तर हायड्रोजनचा आहे 1. त्यानंतर बोरॉन 11, नायट्रोजन 14 आणि निऑन 20% याचा काय तर अणुवस्तुमानांक आहे. यानंतर यामध्ये 5 आहे, चाल. या राशींचे SI व CGS एकक यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर चालचं SI एकक आहे मीटर सेकंद आणि CGS एकक आहे सेंटीमीटर सेकंद. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3 यामध्ये सोडवायचे आहेत. तर मूलद्रव्य आणि संज्ञा. तर यामध्ये लोह Fe, सोने Au, चांदी Ag, पारा Hg, सोडियम Na आणि शिसे Pv. अशा प्रकारे आपल्याला यांच्या संज्ञा या लिहायच्या आहेत. ठीक आहे.
यानंतर 2 एक समान वर्तुळाकार गतीचे उदाहरणे लिहा. पृथ्वीचे परिवलन, घड्याळाच्या काट्याची गती, सायकलच्या चाकाची गती, चंद्राचे सूर्याभोवतीची गती आणि चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे. असे सर्व काय आहेत तर एक समान वर्तुळाकार गतीचे उदाहरणे आहेत. यानंतर 3 न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमांची 3 उदाहरणे द्यायची आहेत. तर उत्तर अग्निबाण, बंदुकीतून सुटलेली गोळी आणि रॉकेट. यानंतर 4 संयोजन म्हणजे काय व त्याचे उदाहरण देऊन यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर स्पष्ट करायचं आहे. तर संयोजन म्हणजे काय तर उत्तर मूलद्रव्याचे संयोग पावण्याची क्षमता म्हणजेच त्याची संयोजा होय. सोडियमची संयोजा 1 आहे आणि कार्बनची संयोजा 4 आहे. यानंतर 5 खालील संयोगातील रासायनिक सूत्रे काढण्याच्या पायऱ्या कोणत्या ते लिहायचं आहे. त्यामध्ये पहिलं आहे पोटॅशियम नायट्रेट आणि दुसरा आहे मॅग्नेशियम क्लोराईड. तर इथं पाहायचं आहे पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम क्लोराईड. अशा प्रकारची उत्तरे आपण ही लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर मात्र चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.